राधाकृष्ण यांचे प्रेम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रेमात एकत्र येणं तर आहे, सोबतच विरह देखील आहे. राधा आणि कृष्ण यांची प्रेमकथा सर्वांना माहीत आहे. श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही, असे होत नाही. जाणून घेऊया आज त्यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा. श्रीकृष्णाचा जन्म वद्द अष्टमीला तर शुद्ध पक्षातील अष्टमीला राधाचा जन्म झाला होता, असे काहींचे मत आहे. राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते. देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल, ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम होय. राधेच्या निस्सीम भक्तीमुळे ती कृष्णाशी अद्वैत पावली होती. त्यांच्यात द्वैत भाव उरलाच नव्हता. तिच्या श्वासात कृष्णनाम होते. कृष्ण भक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने आत्म्याने कृष्णरूपात एकरूप झाली होती, असे मानले जाते. श्रीकृष्ण व राधाच्या अद्भुत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग अनेक धर्मग्रंथात वर्णिले आहेत. ब्रह्म वैवर्त पुराणातील प्रकृती खंड आणि यदुवंशीय कुलगुरू गर्ग ऋषींनी लिहिलेल्या गर्ग संहिता कथेनुसार नंदबाबा एकदा श्रीकृष्णाला घेऊन बाजारहाटात जातात. राधा आणि तिचे वडील देखील त्याच वेळी तेथे पोचतात. तिथे त्या दोघांची भेट होते. त्यावेळी दोघेही वयाने लहान असतात. ती जागा प्रतिकात्मक तीर्थस्थळ म्हणवली जाते. हे स्थळ बहुधा नांदगाव ते बरसानेच्या मध्ये आहे. संकेत या शब्दाचा अर्थ आहे पूर्व निर्धारित भेटण्याचे ठिकाण. या संदर्भात ब्रह्मवैवर्त पुराणात एक मोठी कथा आहे. श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणानुसार वृंदावनात श्रीकृष्ण आणि राधा यांची भेट झाली. त्यावेळी श्रीकृष्ण 7 तर राधा 12 वर्षाची होती. त्यांच्याच वयोगटाच्या मुलांचा मोठा गोतावळा असे. अशी आख्यायिका आहे की एकदा सूर्यग्रहणाच्या वेळी देवी राधामाता यशोदा आणि नंदबाबा यांच्यासोबत कुरुक्षेत्रावर आली होती. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणीशी झाला होता. येथे राधा आणि कृष्णाची भेट झाली आणि रुक्मिणीनेही राधाला पहिल्यांदा पाहिले. रुक्मिणीने राधाला गरम दूध प्यायला दिले. राधाने हे दूध प्यायल्याने भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर फोड आले. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या अंगावरील फोड पाहिल्यावर तिने कारण विचारले. श्रीकृष्णाने सांगितले की राधाचे गरम दूध प्यायल्याने त्याच्यासोबत असे घडले कारण राधा त्याच्या हृदयात वास करते. राधाला त्रास होतो तेव्हा त्याचा माझ्यावर परिणाम होतो. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या खोलवरची ही फक्त एक झलक आहे. त्याच्या प्रेमाबाबत आणखी काही रंजक गोष्टी आहेत.